प्रणाम. आपण मौन का टाळतो? कधी आपण थोडा वेळ शांत बसायचा प्रयत्न केला आहे का? काहीच काम नाही, मोबाईल नाही, कुणाशी बोलणं नाही, फक्त बसून राहायचं. सुरुवातीला वाटतं चालेल, थोडं रिलॅक्स होईल, पण काही मिनटातच मन अस्वस्थ होतं, शरीर हलायला लागतं, मोबाईल हातात घ्यावासा वाटतो, काहीतरी ऐकावंसं, बघावंसं किंवा कोणाशी तरी बोलावंसं वाटतं. काहीच नसेल तर आपण स्वतःशीच मनातल्या मनात बोलायला लागतो. पूर्ण शांतपणे काहीही न करता फक्त बसणं हे आपल्याला फार वेळ सहन होत नाही, ते आपल्याला अस्वस्थ करतं. बाहेर काहीच त्रास नसताना फक्त मौन बसणं आपल्याला अस्वस्थ का करतं, हेच आपण आज पाहणार आहोत. मौन म्हणजे फक्त बाहेरचा आवाज थांबणं इतकंच नाही. मौन म्हणजे आपण स्वतःपासून दूर जाण्यासाठी वापरत असलेले सगळे आलंबनं, सगळे आधार, सगळे डिस्ट्रॅक्शन्स थांबणं. आपण दिवसभर काहीतरी करत असतो, कामं असतात, बोलणं, विचार, प्लॅनिंग, मनोरंजन, असं काहीतरी आपण दिवसभर करत असतो. हे सगळं करणं चुकीचं आहे असं नाही, पण त्याचा एक परिणाम असा होतो की आपण सतत बिझी राहतो, आपण सतत व्यस्त राहतो आणि ही व्यस्तताच आपल्याला आपल्या आतल्या गोष्टींपासून दूर ठेवते. आणि मौनात काय होतं? मौनात हे सगळं थांबतं. आपल्याला सतत व्यस्त ठेवणाऱ्या सगळ्या गोष्टी मौनात थांबतात आणि मग जे उरतं ते म्हणजे आपण आणि आपलं मन. आणि इथेच अस्वस्थता सुरू होते. आपण नेहमी असं समजत असतो की आपल्याला शांतता हवी आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा शांतता येते तेव्हा आपण तिला टिकवू शकत नाही. कारण थोडं शांत बसल्यावर मौनात आपल्याला आपलं मन स्पष्ट दिसायला लागतं आणि त्यात जे दिसतं ते नेहमी सुखद असतंच असं नाही. कारण आपल्याला आपल्या मनातले वेगवेगळे विचार दिसायला लागतात. कधी विस्कळीत विचार, कधी वारंवार रिपीट होणारे विचार, तर कधी नकारात्मक विचार दिसायला लागतात. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या वेगवेगळ्या भावना जाणवायला लागतात. कधी असुरक्षितता, कधी भीती, कधी अपूर्णता, तर कधी एकदम रितेपणा, एम्प्टीनेस जाणवायला लागतो. हे सगळं आधीपासूनच आतमध्ये असतं, पण बाहेरच्या व्यस्ततेत, बाहेरच्या गोंगाटात ते आपल्याला जाणवत नाही. आणि शांत बसल्यावर हे सगळं वर येतं. आपण आपल्या हे नकळत दिवसभर जे टाळत असतो, ज्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, ते सगळं हळूहळू वर यायला लागतं, स्पष्टपणे दिसायला लागतं. आणि ते सगळं पाहून आपण घाबरतो, अस्वस्थ होतो आणि त्या अनुभवात राहणं आपल्याला थोडं अवघड वाटतं. आणि आपला समज असा होतो की शांत बसल्यामुळे, मौनामुळे असं होतं आहे, मौनच आपल्याला अस्वस्थ करते. म्हणून मग आपण आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या अस्वस्थतेपासून लगेच दूर जायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण लगेच काहीतरी डिस्ट्रॅक्शन शोधतो, काहीतरी करून स्वतःला व्यस्त ठेवतो. पण खरं पाहिलं तर मौन काही नवीन गोष्टी निर्माण करत नाही. ते फक्त आधीपासूनच आपल्या आत जे आहे ते आपल्याला दाखवून देतं. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी की आपण या अस्वस्थतेपासून दूर जातो, पळतो, कारण आपल्याला वाटतं की ही एक समस्या आहे. पण ही अस्वस्थता म्हणजे समस्या नाही, ही अस्वस्थता चुकीची नाही. ते म्हणजे आपल्या आत काहीतरी बिघडलं आहे असंही नाही. ते फक्त एक इंडिकेशन आहे, तो फक्त एक संकेत आहे. आपल्या आत काहीतरी सुरू आहे ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे, जे आपण पाहिलेलं नाही, स्वीकारलेलं नाही. आता त्याच्याकडे पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे, याचा तो फक्त एक संकेत आहे. पण हे लक्षात न आल्यामुळे ते टाळण्यासाठी आपण पुन्हा बाहेर वळतो आणि हे आपल्याही नकळत होतं. हे काही आपण ठरवून किंवा जाणीवपूर्वक करत नाही, हे आपल्याही नकळत अगदी आपोआप होतं. पण
नकळतपणे जरी होत असलं तरी हळूहळू ही आपली एक सवय बनते. आत काही अस्वस्थ वाटलं की लगेच काहीतरी करून स्वतःपासून दूर जायचं अशी आपली एक सवय बनते. आणि यामुळे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं, ते म्हणजे आपण स्वतःला खऱ्या अर्थाने पाहतच नाही. आणि इथेच जागरूकतेची साधना सुरू होते. फक्त शांत बसणं, मौन बसणं ही काही विशेष साधना नाही, पण शांत बसल्यावर मौनात जे घडतं ते पाहणं ही खरी साधना आहे. म्हणजे जेव्हा आपण शांत बसतो आणि अस्वस्थता येते तेव्हा तिला लगेच थांबवण्याचा किंवा तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न न करता मी या अस्वस्थतेपासून पळतोय का हे फक्त पाहणंच इथे अपेक्षित आहे. हीच जागरूकता. यात काही विशेष करायचं नाही, फक्त स्वतःच्या लक्षात आणून द्यायचं आहे. आपल्याला फक्त त्या क्षणात थोडंसं अवेअर व्हायचं आहे. उदाहरणार्थ समजा आपण शांत बसलेलो आहोत आणि अचानक आपल्याला दुसरं काही करावंसं वाटलं. समजा मोबाईल उचलावासा वाटला, तर त्या क्षणी थोडं थांबून पाहायचं की मी आता मोबाईल का उचलतो आहे? मला खरंच काही गरज आहे का, की माझ्या आत काहीतरी सुरू आहे आणि ते टाळण्यासाठी मी असं करतो आहे? इतकं जरी आपल्या लक्षात आलं, इतकं जरी आपण भान ठेवलं तरी आपण थोडे जागे होतो, आपण थोडे अवेअर होतो. आणि हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागतं की अस्वस्थता ही काही आपला शत्रू नाही, उलट ती आपल्याला काहीतरी दाखवते. आपल्या आत जे सुरू आहे ते आपल्या लक्षात आणून देते. आणि इथेच साक्षीभाव महत्त्वाचा ठरतो. साक्षीभाव म्हणजे या सगळ्या गोष्टींना, विचार, भावना, अस्वस्थता या सगळ्या गोष्टींना थोड्या अंतरावरून पाहणं, त्यांच्यात गुंतून न जाता किंवा त्यांना लगेच बदलायचा प्रयत्न न करता फक्त त्यांचं अस्तित्व मान्य करणं, त्यांना स्वीकारणं. सुरुवातीला हे थोडं अवघड वाटतं, कारण आपली नेहमीची सवय असते लगेच प्रतिक्रिया देण्याची. काहीतरी करायचं, काहीतरी बदलायचं अशी जी आपली नेहमीची सवय असते तिला थांबवण्यासाठी सुरुवातीला थोडासा प्रयत्न करावा लागतो. आणि थोड्याशा जाणीवपूर्वक प्रयत्नाने नंतर ते सहज शक्यही होतं. आणि जेव्हा हे शक्य होतं तेव्हा एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो. हळूहळू एक गोष्ट आपल्या लक्षात यायला लागते की आपण जे अवॉइड करत होतो, टाळत होतो, ते काही इतकं वाईट, इतकं भीतीदायक नाही जितकं आपण त्याला समजत होतो. ते फक्त थोडं अनफॅमिलियर होतं. ते फक्त आपल्याला थोडं अनोळखी, अपरिचित होतं आणि त्या अपरिचितपणामुळेच आपल्याला त्याची भीती वाटत होती. आणि जेव्हा आपण शांतपणे, साक्षीभावाने त्या अनुभवात थोडा वेळ राहतो, थांबतो, तेव्हा त्या अस्वस्थतेची पकड कमी व्हायला लागते. कारण आपण आता तिच्यापासून पळत नाही, तर तिला डायरेक्टली पाहत असतो. आणि या अशा पाहण्यातूनच एक वेगळी शांतता जन्माला येते. ही शांतता बाहेरच्या आवाजाच्या अभावातून नाही, तर आपल्या आतल्या स्वीकारातून येते. मग शांतता, मौन हे त्रासदायक राहत नाही. ते एक आरसा बनतं जिथे आपण स्वतःला स्पष्ट पाहू शकतो. मग हे मौन आपल्याला अस्वस्थ करत नाही, कारण त्या अस्वस्थतेकडे कसं पाहायचं हे आपल्या लक्षात आलेलं असतं. पण जर आपण त्यापासून पळालो तर मौन हे नेहमी त्रासदायक वाटेल. आणि जर आपण थोडं थांबून शांतपणे जागरूकतेने त्यात राहिलो तर तेच मौन आपल्याला आपल्या स्वतःशी जोडायला लागतं. आणि जेव्हा आपण स्वतःशी असे जोडले जातो तेव्हा त्याच्या परिणामी एका प्रसन्न शांततेचा अनुभव आपल्याला आपल्या आत यायला लागतो. आणि म्हणूनच एकटं असताना किंवा मौन असताना कुठल्याही बाह्य आलंबनाशिवाय किंवा आधाराशिवाय स्वतःसोबत शांततेत आणि आनंदात राहायचं असेल तर
स्वतःकडे जागरूकतेतून पाहणं हीच त्याची खरी सुरुवात आहे. प्रणाम. धन्यवाद.